नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना एव्हाना हे ठाऊक झालेलंच असेल की येत्या 20 नोव्हेंबरपासून डेक्कन IAS म्हणजे आजची सुभाष अकॅडमी यांची MPSC मेन्स टेस्ट सिरीज 2025 जी काही आहे ती सुरू होते आहे। याच्यामध्ये आपलं जे शेड्यूल आहे की 20 नोव्हेंबरपासून तर मला वाटतं मार्चच्या फर्स्ट वीकपर्यंतचं हे आपलं आलेलं आहे। त्याच्यामध्ये सेक्शनल टेस्ट आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत, त्याचं इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांमध्ये तुम्ही त्या लिहू शकता। पेपर नंतर तुम्हाला ते डिस्कशन इथे केलं जाईल, असेसमेंट केलं जाईल, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मी बोललेलो आहे। सो परवाचा जो 20 नोव्हेंबरचा आपल्या टेस्ट सिरीज मधला पहिला पेपर आहे, टेस्ट 1 एसे किंवा मराठीमध्ये ज्याला आपण निबंध म्हणतो, सकाळी 10 ते 1 3 तासामध्ये जो पेपर आहे तो हा ओपन टू ऑल आहे। म्हणजे पहिली टेस्ट सर्वांकरता मोफत असणार आहे। फक्त त्याकरता तुम्हाला सुभाष अकॅडमीच्या नंबरवरती फोन करून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे की जेणेकरून आपल्या ऑफलाईन सेशनमध्ये जर विद्यार्थी संख्या जास्त झाली तर आयत्या वेळेला ते तुम्हाला मागे जायला नको, म्हणून ते तुम्ही रजिस्ट्रेशन करा। सकाळी 10 ते 1 आपण तो पेपर ठेवलेला आहे। टेस्ट 1 सर्वांसाठी मोफत आहे। इथे येऊन तुम्ही तो पेपर लिहा आणि माझी सर्वांना एक विनंती आहे की लिहायला आता सुरू करा। ज्यांना आपण प्रिलिम्स पास होऊ शकतो असा थोडासा जरी आत्मविश्वास असेल तरी त्यांनी आता लेखन सुरू करायला पाहिजे। एसे बॅच करणे, एसे विषय वाचणे, एसे विषय ऐकणे यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची कृती आहे ती म्हणजे एसे लिहिणे, निबंध लिहिणे। आणि ते लिहिल्यानंतर आपण संवाद करणार आहोत। मी इथे 10 ते 1 वेळेत उपस्थित असणार आहे। 1 नंतर आपण 1 to 1 बोलणार आहोत। सामूहिकही चर्चा आपण करणार आहोत आणि 1 to 1 ही आपण बोलणार आहोत। तुम्ही काय लिहिलंय, कुठला विषय निवडलाय, काय त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत। असेसमेंट प्रॉपर झाल्यानंतर तर आपण बोलूच या, पण त्याच्या अगोदर प्रायमरी लेवलवर आपलं थोडंसं महत्त्वाचं डिस्कशन 20 नोव्हेंबरला होणार आहे। तर त्या एसे पेपरने आपण सुरुवात करत आहोत। पहिली टेस्ट असल्यामुळे आपण ओपन टू ऑल ती आहे ठेवलेली आहे। सो सकाळी 10 ते 1 3 तासामध्ये आपण 2 निबंध लिहिणार आहोत। जो UPSCचा पॅटर्न आहे आणि जो MPSCचाही असणार आहे। 2 सेक्शन असतील, 4 एसेचे विषय तिकडे दिलेले असतील। 4 पैकी 1 दोन्ही सेक्शन मधून निवडायचा आहे आणि दिलेल्या शब्द मर्यादित आपल्याला एसे जो आहे तो लिहायचा आहे। सो 3 तास आपण काय लिहितोय, विषय सुद्धा ठरवताना मी ते अत्यंत काळजीपूर्वक ते निवडलेले आहेत। ज्या पद्धतीने UPSCने गेल्या 4-5 वर्षात निबंध विचारले आहेत आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय विचारू शकतो याचा सगळा विचार करून आपण एसेचे टॉपिक्स निवडलेले आहेत। लक्षात येतंय? सो या लिहिल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपल्या आत नेमकं काय आहे, आपल्या आत किती माहिती आहे, आपल्या आत किती ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे, आपली शब्दकळा आपली नेमकी कशी आहे, आपल्या हातून लिहिताना व्याकरणाच्या कोणत्या चुका होतात, आपलं अक्षर व्यवस्थित येतंय का, आपण 3 तास बसू शकतो का, याची एक चाचणी म्हणून, एक ज्याला आपण म्हणतो की नेट प्रॅक्टिस म्हणून परवा 20 तारखेला आपण भेटूया। सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये शार्प 10 वाजता पेपर सुरू होईल। काही वेगळं इथं नसणार आहे तामझाम। यायचं, व्यवस्थित बाकावरती शांतपणे बसायचं, पेपर दिला जाईल। 10 ते 1 पेपर लिहायचा। 1 नंतर आपण एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि थोडंसं इनफॉर्मल गप्पा मारू। स्थळ सुभाष अकॅडमीची क्लासरूम, पत्रा मारुती चौक, नारायणपेठ, पुणे। आमच्या फोन नंबरवर खाली जे दिलेले आहेत तिथे संपर्क करा आणि रजिस्टर करा। धन्यवाद।